सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजराजेश्वर मंदिराला अनुदान मिळत नाही आणि गेल्या काही वर्षात फक्त महिना 250 रुपये अनुदान मिळत होतं। हे आता सुधारणा करून महिना 750 रुपये करण्यात आले। मात्र दुसरीकडे मुघल बादशाह औरंगजेब यांच्या कबरीच्या संवर्धनाला मात्र केंद्रीय पुरातत्व विभाग आणि राज्य सरकार 2011 ते 2023 पर्यंत 6,50,000 रुपये खर्च करत असल्याची माहिती अधिकारात उघड झाली आहे। काय नेमकं म्हणायचं तुम्हाला? तुमच्या हातामध्ये माहितीच्या अधिकाराखाली एक महत्त्वाचे कागदपत्र लागले। ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर जे हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी काढलेली माहिती आहे। आज या ठिकाणी औरंगजेबाची जी कबर आहे, आज औरंगजेबाचं उदात्तीकरण होता कामा नये। ते कुठल्या सरकारच्या काळात झालंय किंवा कुठलं सरकार करते हा प्रश्न महत्त्वाचा नाहीये। ज्या औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून मारलं, त्या औरंग्याच्या कबरीचं उदात्तीकरण होता कामा नये, त्याला कुठल्याही प्रकारची मदत होता कामा नये। आज केंद्रीय पुरातत्व विभाग जे आहे, हे केंद्रीय पुरातत्व विभाग या कबरीसाठी 2011 पासून मदत करतंय। ही मदत जवळजवळ 6.5 लाख रुपयांची मदत आहे। हे तत्काळ बंद झालं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राजराजेश्वर मंदिर आहे गड किल्ल्यांवरती, आपल्या सिंधुदुर्गच्या किल्ल्यावरती, त्याची माहिती आमच्याकडे आहे। या केंद्रीय पुरातत्व खात्याकडे आम्ही मागणी केली होती की या गड किल्ल्याला किंवा त्याच्या मंदिराला या ठिकाणी अनुदान दिलं पाहिजे, वार्षिक अनुदान, दर महिन्याला अनुदान दिलं पाहिजे। परंतु 1970 पासून याला अनुदान मिळतंय 300 रुपये महिना, वर्षाला 3,000 रुपये। या पुरातत्व खात्याकडे आम्ही मागणी केल्यानंतर ते वाढवून आता 6,000 रुपये केले त्यांनी। या संदर्भात तुम्ही सरकारकडे, गृहमंत्र्यांकडे असेल, राज्य सरकारकडे किंवा केंद्रीय पुरातत्व विभाग यांच्याकडे काय पाठपुरावा केला, त्यांच्याकडे काय मागणी? आम्ही या संदर्भात आमच्या हातात माहिती आल्यानंतर सरकारकडे या कबरीवरचं जे अनुदान आहे ते अनुदान रहित केलं पाहिजे, बंद केलं पाहिजे अशी मागणी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे मंदिर आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरचं त्याला अनुदान सुरू केलं पाहिजे, ही पण मागणी केलेली आहे। त्या परिसरात विकास कामं झालीत, कोणी राजनैतिक लोक मदत करतात, हा एक वेगळा भाग आहे, पण अधिकृतरित्या सरकारकडनं त्याला मदत दिली गेली पाहिजे ही आमची मागणी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।